धाराशिव वैराग रस्त्यावर प्रवास करताय तर सावधान. सविस्तर बातमीपत्र. दिनांक 6/7/2026 वार सोमवार. धाराशिव वैराग रस्त्यावर प्रवास करताय तर सावधान. बार्शी तालुक्यातील रुईपासून रस्त्याची एकदम बिकट परिस्थिती आहे. रस्त्यामध्ये 2 ते 2.5 फुटाचे खड्डे आहेत. रुई, मालेगाव, रातंजण या तिन्ही गावामध्ये रस्त्यामध्ये खड्डे असल्यामुळे पावसात खड्डे दिसत नाहीत आणि त्या ठिकाणी टू व्हीलरवरून वारंवार अपघात होतात. रस्त्याचे खड्डे बुजवले नाही तर रुई ग्रामस्थ करणार रस्ता रोको आंदोलन. बार्शी PWD अधिकाऱ्यांनी रस्ता येऊन पाहून जावा. रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही. रुई ग्रामस्थ सांगतात रस्त्याची व्यथा. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. मी नारायण सुब्रा पवार हां वैरागावून रुईला गावात यायला होतो. हां इथं पाण्याच्या कडेला 10-12 खडा आहेत. हां त्या खड्ड्यात अडकून पडलो हां आणि मागणी काय आहे तुमची नेमकं? रस्त्याची विल्हेवाट लावा, हां खड्डं बुजवून घ्या रोडचं सगळं. म्हणजे अशी वारंवार पडते का टू व्हीलरवाली? पडली ते आता मग अशी 2 पडली याच्या अगोदर माझ्या अगोदर. हां 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 तर लवकरात लवकर याची व्यवस्था करा. मी श्रीकांत कोंडापा खडके रुई गावच्या पॉईंटवर आहे. रुई हे गाव धाराशिव वैराग या रोडवर आहे. कमीत कमी 5 ते 6 किलोमीटर आमचा असणारा रोजच्या वाहतुकीचा रस्ता. अतिशय खड्डे झालेले आहेत आणि खड्ड्यामध्ये पाणी साचल्यावर तर त्याच्यातून गाडी कशी न्यावी, काय करावी हे काहीच कळत नाही. त्याच्यामुळं या पावसापासून तर अतिशय ॲक्सिडेंट होऊ लागलेले आहेत. याच्याकडं कुणाचा अधिकाऱ्याचं PWDचं कुणाचंच लक्ष नाही. कुणीही इकडं येत नाही आणि बघत नाही. इतकी दुरावस्था झाली की लोक त्रस्त होऊन गेले ते. आणि आता इतकं वाटायला लागलंय की आता फक्त हे आम्ही तुम्हाला माहिती होण्यासाठी दाखवायला, पण एक दिवस आम्हाला हा रोड बंद करावा लागेल. त्यावेळेस तुम्हाला जाग येईल, अन्यथा तुम्हाला हे कळणार नाही. एक दिवस आम्ही निश्चितच आमच्या स्टँडवर सगळ्या गाड्या अडविणार याची जाणीव तुम्हाला करून देत आहोत. हा पहिला असणारी आमची स्टेप आहे. नमस्कार, DR न्यूज आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. तुम्ही जो रोड बघताय तो रोड आहे धाराशिव ते वैराग जाणारा रोड आहे आणि ह्या रस्त्यावरती 2 ते 2.5 फुटाचे खड्डे आहेत. वारंवार PWD ऑफिसला कळवून सुद्धा, बातमीपत्र सांगून सुद्धा तेथील अधिकारी या ठिकाणी कोणीही येत नाही आणि आल्यानंतर नुसते पाहून जातात. त्या रस्त्याची विल्हेवाट अजून लावलेली नाही. त्या रस्त्यामध्ये वारंवार टू व्हीलर असेल सारखं पडतात आणि आता देखील टू व्हीलर पडलेले आहे. तुम्ही बघितलं असेल रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे हेच कळत नाही. PWDच्या अधिकाऱ्यांनी ह्या रोडची एकदा तपासणी करावी, पाहणी करावी आणि संपूर्ण जेवढे मोठे खड्डे आहेत 2 फुटाचे 2.5 फुटाचे ते सगळे खड्डे भरून घ्यावेत, जेणेकरून या रोडला किंवा या रस्त्यावर जीवितहानी होऊ नये. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. उद्धव शाहू कसबे, धाराशिव आगार. माझ्या सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत म्हणजे कंप्लीट 12 तासाचा हा माझा प्रवास असतो प्रवाशाला घेऊन. हा प्रवास करीत असताना एवढा त्रास सहन करावा लागतं की खड्डे, अडचण, प्रवाशाच्या जीवाला धोका किंवा आमची गाडी कुठं पण बिन पडली पावसाच्या खड्ड्यानं. पाण्यात खड्डे आहेत की खड्ड्यात पाणी आहे हे लक्षात येत नाही. नेमकं काय परिस्थिती चालली ती काय म्हणजे लक्षातच येत नाही. म्हणजे अत्यंत दुरावस्था आहे ह्या रस्त्याची. रस्त्याची बातमी ते अधिकारी बघतील की त्यांना फक्त ते खड्ड्याची कल्पना सांगा. खड्डे किती मोठे सांगा फक्त. खड्डे म्हणजे मोठे किती आहेत ह्याचं मापच घेता येत नाही. हां ती स्वतः जे अधिकारी आहेत त्याने स्वतः इथं येऊन बघावं की माप कसं घ्यायचं, कुठल्या पद्धतीत घ्यायचं, बरोबर, कुठल्या खड्ड्याचं किती माप घ्यायचं, बारका आहे की मोठा आहे का किती खोल आहे, ती स्वतः येऊन त्यानं शहानिशा करून त्यांचं ते तसं का म्हणलं माहिती आहे का? आता त्या रस्त्यावर पाऊस पडलाय, नेमकं रस्त्यात खड्डा कुठं आहे तेच कळत नाही. मग ते टू व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल किंवा तुमची बस असेल, बरोबर आहे का? बरोबर. हां, टू व्हीलर चालणं हा त्रास आहे किंवा टू व्हीलर माणूस पडू पण शकतो त्या मोठ्या खड्ड्यामध्ये. हां, तुमचं नाव सांगा परत एकदा. उद्धव शाहू कसबे, धाराशिव आगार. मी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत कंप्लीट ह्या रस्त्याला 4 खेपा असतात आमच्या. नेमकं रस्त्याची अशी दुरावस्था आहे आणि त्यात प्रवाशाला बी असा त्रास होतो. की खड्डे रस्त्यात आहेत का रस्ता खड्ड्यात आहे हे लक्षात येत नाही.
अशी परिस्थिती आहे. आणि ह्या रुटिंगला सगळं ग्रामीण भाग असल्यामुळं सर्व वयस्कर लोक आणि जवळपास 60च्या पुढं असलेली लोक प्रवासी जास्त आहेत. बरोबर. आणि स्त्रियांचं तर काय विचारता सोयच नाही. स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे आणि त्याच्यामुळं ह्या खड्ड्याला प्रवासी खूप थकलेले आहेत आणि आम्हाला बी एवढं मेहनत करावं लागते, कष्ट करावं लागतं. गाडी वेळेवर पोचत नाही केवळ ह्या बरोबर. खड्ड्याच्या आणि रस्त्याच्या दुरावस्थेमुळं. अशी परिस्थिती आहे आता रस्त्याची.